नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप सुंदर एक माहिती घेऊन आलेली आहे पहा. तर बॉम्बे हायकोर्टची जी ॲड आहे लिपिक पदाची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचे जे फॉर्म आहेत ते 15 तारखेपासून येत्या 15 डिसेंबरपासून त्याचे फॉर्म सुरू होणार आहे. तर या लिपिक पदाबद्दल किंवा ही ॲड एक्झॅक्ट आहे काय आणि कुठे कुठे पदं भरली जाणार आहेत, अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यानंतर सिलॅबस काय आहे, त्याचसोबत पेपर पॅटर्न कसा असणार आहे, किती मार्क्सचा असणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, त्याचबरोबर किती टप्प्यामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे, तुम्हाला प्रीमेन्स आहे का, इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट, या सर्वांबद्दल आपण आता या डिटेल माहिती या व्हिडिओच्याद्वारे घेणार आहोत पहा. तर बॉम्बे हायकोर्ट यांच्याद्वारे ही लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वांसाठी खूप चांगली संधी आहे पहा. क्लर्कची जी म्हणजे लिपिकची पदं आहेत ती बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 पदं आहेत. त्याच्यामध्ये 33 राखीव असणार आहेत. 797 पदांची लिस्ट लागणार आहे. 200 पदांची वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, नागपूर खंडपीठासाठी 166 पदं आहेत, 7 राखीव आहेत. 159 पदांची आपली लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्ट 159 पदांची आणि वेटिंग लिस्ट 40 पदांची लागणार आहे. त्याचबरोबर पहा, औरंगाबाद जे खंडपीठ आहे त्याच्यामध्ये 336 पदं आहेत, राखीव 13, त्याच्यानंतर 323 पदांची लिस्ट लागणार आहे आणि 31 पदांची काय लागणार आहे, वेटिंग लिस्ट लागणार आहे. आपण याचं स्केल पाहून घेऊ पहा. तर यस 10 इतकं आपलं काय असणार आहे, तर स्केल आहे, वेतन असणार आहे 29,200 बेसिक पे आहे, तिथून 92,300 पर्यंत आपलं वेतन असणार आहे. 29,200 हे जरी बेसिक पे जरी असलं तरी त्याच्यामध्ये भत्ते वगैरे ॲड करून तुम्हाला 45 ते 50 पर्यंत तुम्हाला पेमेंट पडू शकतं. आता याचा जी पात्रता आहे ती पाहून घेऊ पहा. म्हणजे वयाची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी ओपनची मुलं आहेत त्यांना मिनिमम 18 वर्ष पूर्ण असायला हवीत आणि जास्तीत जास्त त्यांचं वय किती असलं पाहिजे, 38. नेहमीप्रमाणे आपल्या सरळ सेवा किंवा MPSCला जसं एज क्रायटेरिया असतो तसंच आहे पहा. त्याच्यानंतर शेड्यूल कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 18 वर्ष पूर्ण असायला हवीत फॉर्म भरतेवेळी आणि मॅक्झिमम एज क्रायटेरिया किती आहे पहा. जास्तीत जास्त त्यांचं वय किती असणं आवश्यक आहे, 43. ओपन 38 आणि कास्टवाले 43. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जे एम्प्लॉई आहेत किंवा हायकोर्टामध्ये जे सर्व्हिसला आहेत त्यांच्यासाठी फक्त 18 इतकाच मिनिमम एजचा क्रायटेरिया आहे. मॅक्झिमम एज लिमिट आहे का त्यांना, तर कोणत्याही प्रकारचं नाही. त्याच्यानंतर पहा पुढे, आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये इथं डिटेल दिलेलं आहे. फक्त सांगते तुम्हाला, तर तुमची डिग्री पूर्ण असणे गरजेचे आहे. मग कोणत्याही विद्यापीठाचे असेल, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्लस या पदवीबरोबरच तुम्हाला काय लागणार आहे, 40 तुमचं इंग्लिश टायपिंग असलं पाहिजे. 40 स्पीडचं तुमचं इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 40 पेक्षा जास्त असेल तर चालेल का, तर यस, तुम्हाला 40 पेक्षा जास्त असलं तरी चालणार आहे. तुम्हाला इंग्लिश 40 आणि पदवी इतकंच तुम्हाला क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे पहा. त्याच्यानंतर पुन्हा पुढे काय दिलेलं आहे, तर MSCIT आता इथं ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज अँड लिनक्स इन ॲडिशन टू MS ऑफिस, MS वर्ड. आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे MSCIT असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा पुढे, आता त्याच्यानंतर महत्त्वाचं, जी आपली लेखी परीक्षा होणार आहे ती किती गुणांची असणार आहे पहा. तर लेखी परीक्षा जी आहे ती टोटल किती गुणांची असणार आहे, या परीक्षेबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगते मी. कारण आत्ता ह्या लेटेस्ट 2025मध्येच बॉम्बे हायकोर्टने लिपिक पदांची परीक्षा कंडक्ट केली होती. ती कशा प्रकारची होती, पूर्वी स्वरूप काय होतं आणि आत्ता काय होतं, हे तुम्हाला सर्व जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर लेखी परीक्षा ही 90 गुणांची होणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण जास्तीत जास्त GK आणि मराठी वाचत असतो पहा, पण त्यांनी आपला तलाठीसारखा 25-25 मार्कांचा इथं क्रायटेरिया नाही, हे सर्व मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. मराठी तुम्हाला फक्त 10 प्रश्न असणार आहे 10 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर इंग्लिश तुम्हाला 20 मार्काला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज तुम्हाला 10 मार्काला विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर
जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये रिझनिंग तुम्हाला 20 मार्काला, अरिथमॅटिक तुम्हाला 20 मार्काला आणि अरिथमॅटिक म्हणजे गणित आणि कम्प्युटर 10 मार्काला. परत एकदा पहा, तुम्हाला मराठी 10 मार्काला आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर 10 मार्काला आहे आणि जी.के 10 मार्काला आहे. आणि त्याच्यानंतर पहा, तुम्हाला गणित 20 मार्काला आहे, रिझनिंग 20 मार्काला आहे आणि त्याच्यानंतर आणखीन काही 20 मार्काला आहे इंग्लिश. तर सगळ्यात जास्त स्कोरिंग तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे तर किती विषय आहेत पहा, 3 विषयातून तुम्हाला 60 मार्क इतकं वेटेज आहे तुम्हाला. त्यामुळं आजपासून तुम्हाला गणित, रिझनिंग आणि इंग्लिश याच्यावर प्रॉपर भर द्यायचा आहे. हे जर तुम्ही चांगलं केलं, तुमचं जे आता इतर ज्या येणाऱ्या सरळ सेवा असतील, नगरपालिका असेल, तलाठी असेल, तर इथं तुम्हाला पण त्याचा नक्कीच फायदा होईल पहा. तर मराठी फक्त 10 मार्क, त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटर 10 मार्क आहे आणि जी.के फक्त 10 मार्काला आहे. त्यामुळं तुमचा भर हा 20 मार्क गणित, 20 मार्क रिझनिंग आणि 20 मार्क इंग्लिश इथं जास्त असला पाहिजे. त्याच्यानंतर पहा, आता ही सर्व जी एक्झाम आहे किंवा ही थेरीची जी एक्झाम घेतली जाते ह्याच्यासाठी किती वेळ दिला, कालावधी किती असतो पहा, फक्त 1 तास. किती? फक्त 1 तास. आणि या 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर हे 90 प्रश्न तुम्हाला 1 तासामध्ये सोडवायचे असतात. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमलंच पाहिजे पहा. तिथं तुम्हाला गणित आणि रिझनिंग मिळून तुम्हाला 40 प्रश्न आहेत आणि 40 प्रश्नाला तुम्ही प्रत्येकी 1-1 मिनिट जरी दिला तर उरतात किती पहा, 40 मिनिटे तर तुम्ही इथे दिलीत तर तुम्हाला खूप कमी कालावधी बाकीचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, गणित आणि रिझनिंग अगदी पक्क 1-1 मिनिटामध्ये, काही गणित हार्ड असतात त्यामुळे 1-1 मिनिटामध्ये गणितं बसत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आजपासून गणित आणि रिझनिंगची जास्तीत जास्त त्याची तयारी करायची आहे आणि स्पीड आपला वाढवायचा आहे. त्याच्यानंतर पहा, लेखी एक्झाम नंतर काय होतं, तर त्याच्यानंतर त्याची ॲन्सर की येते. त्याच्यानंतर जर ऑब्जेक्शन असतील तर त्याची सेकंड ॲन्सर की आणि त्याच्यानंतर आपला कटअप लावला जातो आणि मुलं टायपिंगसाठी निवडली जातात. आता ही जी टायपिंगची जी एक्झाम आहे पहा, 20 मार्क आहेत. टायपिंगची जी एक्झाम आहे त्याला किती आहेत, 20 मार्क आहेत. त्याच्यामध्ये 10 मार्क कमीत कमी आपल्याला किती पाडायचे आहेत, 10 मार्क तरी पाडायचे आहेत. याच्यामध्ये काय दिलेलं पहा, मिनिमम पासिंग मार्क्स 10 आहेत, ड्युरेशन 10 मिनिट आणि या टायपिंगची जी टेस्ट आहे त्याच्यासाठी कालावधी किती आहे पहा, तर 10 मिनिटाचा कालावधी आहे आणि तुम्हाला 20 मार्क आहेत आणि त्याच्यापैकी 10 मार्क काय आहेत, तुम्हाला कमीत कमी पाडणे आवश्यक आहे आणि 400 मार्काचं तुम्हाला 400 शब्दांचं काय दिलं जातं, तुम्हाला एक पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावर तुमची टायपिंग टेस्ट घेतली जाते. आणि त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे, लेखीनंतर टायपिंग टेस्ट झाल्यानंतर तिसरा टप्पा आहे महत्त्वाचा, व्हायवा. आता ह्याच्यामध्ये काय येतं पहा, इंटरव्ह्यू येतो आणि इंटरव्ह्यूचं तुमचं काय आहे, तर 40 मार्क इतके तुमच्या इंटरव्ह्यूला दिलेले आहेत. म्हणजे पहा, 90 + 20 + 90 + 20 + 40 असे हे टोटल जर काढले तर किती होतात पहा, 150 मार्काची काय आहे, तुम्हाला 150 मार्क टोटल मार्क्स आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला 3 टप्पे गाठायचे आहेत. लेखी परीक्षा 90 मार्काची, टायपिंग 20 मार्काची आणि इंटरव्ह्यू 40. असं टोटल तुम्हाला 150 मार्क्स आहेत आणि याचे 3 टप्पे आहेत. ते 3 टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. आता डिटेल जर सिलेबस आपण पाहिला तर पहा, मराठीला काय विचारलं जातं, तर मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर आहे, त्याच्याचबरोबर वाक्यांचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर म्हणजे वाक्यांचे जे प्रकार आहेत, वाक्य रूपांतर याच्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर मराठी जे शब्दार्थ आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूह, वाक्प्रचार, म्हणी याच्यावर तुम्हाला प्रश्न किती येतात पहा, 10 प्रश्न 10 मार्काला. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय आहे पहा, तुम्हाला स्पेलिंगशी रिलेटेड त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर ग्रामरचा भाग विचारला जातो, वाक्यांची रचना, वाक्य रूपांतर हे पण विचारलं जातं. त्याच्यानंतर व्होकॅब्लरी, याला तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काला आहेत. आता जी.के किती मार्काला आहे पहा, 10 मार्काला आहे फक्त. त्यामुळे काय आणि किती वाचायचं ते प्रत्येकानं आपापल्या टाईम टेबलनुसार ठरवायचं आहे. जास्तीत जास्त आपण याचाच अभ्यास करतो पहा. डेली जर 5 तास अभ्यास केलं तर आपण 3 ते 4 तास फक्त जी.के वाचनात घालवत असतो. आपलं वेटेज बघायचं आहे, मार्क्स बघायचं आहे आणि त्याच्यानुसार आपली रणनीती तयार करायची आहे. तर पहा, या जी.केमध्ये काय विचारलं जाणार आहे, डेली इव्हेंट्स जे आहेत त्याच्यावर जे करंट अफेअर्स असतील पहा ते विचारले जाणार आहेत. महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आधारित करंट अफेअर विचारलं जाणार आहे. आणि इथं मेन्शन केलेलं आहे पहा, हिस्ट्री अँड जिओग्राफी कशाशी रिलेटेड, इतिहास भूगोल कशाशी रिलेटेड विचारलं जाणार आहे, इंडिया अँड इस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र आणि भारत या दोन्हींचं जे जो इतिहास असेल किंवा भूगोल आहे यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये पहा,
क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंगचे जे टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काला विचारले जाणार आहेत. आता अरिथमॅटिकमध्ये म्हणजे पहा गणित येतं, ह्याच्यामध्ये ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि बेरीज, ह्या ज्या 4 टर्म आहेत. त्याच्यानंतर एव्हरेज आहे, पर्सेंटेज आहे आणि डेसिमल फ्रॅक्शन आहे. अपूर्णांक असेल पहा, शेकडेवारी असेल आणि एव्हरेज सरासरी, याच्यावर आधारित तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काला विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर पहा पुढचं आहे कम्प्युटर. आता कम्प्युटरवर पण तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर इथं गणितात किती 20 प्रश्न 20 मार्काला, रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्काला, कम्प्युटर. आता कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन, जे कम्प्युटरशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे जनरल क्वेश्चन म्हणजे कम्प्युटरचे पण काही टॉपिक येतात पहा, ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर तुम्हाला कम्प्युटरमधून पण चांगले मार्क्स मिळू शकतात. 10 प्रश्न 10 मार्क्सला विचारले जाणार आहेत. आता याच्यावरून तुम्हाला या लेखी परीक्षेची आयडिया आली असेल पहा. 90 प्रश्नाला आपल्याला एक्झॅक्ट त्या भागावर काय काय विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर पहा आता इथं ऑनलाईन पेमेंटची आपल्याला इथं दिलेलं आहे पहा, किती 15/12 पासून आपली लिंक चालू होणार आहे आणि तिथून आपण काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. आता हे झालं सर्व माहिती आपण ॲडबद्दल पाहिली. आता याच्यानंतर पहा, आता याच्यामध्ये आता बॉम्बे हायकोर्टने यावर्षी जी परीक्षा कंडक्ट केली होती 2025ची, त्याच्यामध्ये काय बदल झाला आणि त्याच्यानुसार आपण कसं तयारीत असलं पाहिजे पहा. पूर्वीची जी या 2025च्या आधीची जी लिपिकसाठी मुंबई उच्च न्यायालयाची जी ॲड असायची त्याच्यामध्ये पहा शॉर्टलिस्ट केली जायची, मुलांची शॉर्टलिस्ट केली जायची. जरी 30-40 हजार जरी फॉर्म आले असले तरी फक्त 4-5 हजार मुलं काय केली जायचीत, निवडली जायचीत ॲक्च्युअल लेखी एक्झामसाठी. पण 2025मध्ये पहा खूप सारी मुलं म्हणजे अगदी फक्त 700 ते 800 मुलं फक्त त्यांनी बाद केली होती, ते पण डॉक्युमेंटच्या आधारे बाद केली होती आणि बाकी सर्वांना संधी त्यांनी लेखी परीक्षेसाठी दिली होती. पण काही अशी भरपूर म्हणजे ज्यांना अनुभव होता आधीचा, फॉर्म ज्यांनी आधी भरलेले, त्या मुलांनी शॉर्टलिस्टला नाव येत नाही म्हणून फॉर्म भरला नव्हता आणि नंतर जेव्हा शॉर्टलिस्ट लागली त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता की सर्वच मुलं म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलात पण ज्यांच्या काही मायनर म्हणजे काही डॉक्युमेंटशी रिलेटेड चुका असतील पहा, ती फक्त मुलं रिजेक्ट झाले होते. बाकी सर्वांना संधी दिली गेली होती आणि त्यामुळे काय आहे तर यावेळी हा प्रकार असणार नाही. आणखीन एक महत्त्वाचं, 2025च्या आधी जे पेपर कंडक्ट केले जायचे ते पहा, त्यांचं माध्यम काय असायचं तर इंग्लिश असायचं. म्हणजे जो पेपर व्हायचा तो कोणत्या लँग्वेजमधून व्हायचा, इंग्लिशमधून, मराठीमधून नाही. इंग्लिश लँग्वेजमधून काय व्हायचा, पेपर व्हायचा. 2025च्या आधीचं सांगत आहे. पण 2025ला त्यांनी आणखीन एक जबरदस्त धक्का दिला पहा. शॉर्टलिस्टला तर सर्वांना त्यांनी घेतलं, पण त्याचबरोबर पेपरचं जे माध्यम आहे ते पण काय केलं त्यांनी, मराठी केलं. म्हणजे फक्त इंग्लिशचे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये होते, बाकी सर्व क्वेश्चन तुम्हाला मराठी माध्यमातून देखील होते. त्यामुळे ही एक चांगली बाब असणार आहे आपल्यासाठी आणि जागा पण चांगल्या आहेत. आणि तुम्ही अगदी सरळ सेवेची तलाठीची आता तयारी करत असाल, तुमचं जर टायपिंग झालं असेल तर नक्की तुम्ही या परीक्षेचा पण विचार करावा. याचा जो पेपर आहे 2025चा तो पाहिजे तर आपण काय करूया, तर तो ॲनालिसिस तुम्हाला जर हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तो पण पेपर आपण काय करूया, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इंग्लिशमध्ये, गणितामध्ये आणि रिझनिंगवर, कम्प्युटरमध्ये एक्झॅक्ट मराठीमध्ये काय काय विचारलं होतं आणि त्या अँगलनं आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे ते. तर पहा ही सर्व माहिती या ॲडबद्दल होती आणि जर काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या दृष्टीने काय करेन, जर तुम्हाला हवं असेल तर आपण 2025चा लेटेस्ट 2025चा जो मुंबई उच्च न्यायालयाने पेपर कंडक्ट केला होता तो घेऊया. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पहा, पूर्वी आपली एक्झाम कुठे घेतली जायची, ह्याची एक्झाम मुंबईलाच कंडक्ट केली जायची. मुंबई उच्च न्यायालयाची एक्झाम मुंबईलाच कंडक्ट केली जायची. पण यावेळी पहा आपलं म्हणजे आता इथं कोल्हापूर असे काही सेंटर त्यांनी निवडले होते आणि अगदी आपलं कोल्हापूर पण सेंटर त्याच्यामध्ये होतं पहा. म्हणजे जवळचे सेंटर ह्यावर्षी तुम्हाला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे ही एक आणखीन चांगली जमेची बाजू असणार आहे. त्यामुळे काही ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्या सर्वांनी काय करा, याचे फॉर्म नक्की भरण्यास सुरुवात करा. आता 15 तारखेपासून फॉर्म भरणे चालू होईलच. तुम्ही प्रत्येकाने काय करा, लवकरात लवकर, त्याची मुदत पण कमी असते त्यामुळे लवकरात लवकर काय करायचं, फॉर्म भरून घ्यायचा आहे. चालेल, धन्यवाद.